प्रशांत कोरटकरवर कोल्हापूरनंतर आता नागपुरात सुद्धा गुन्हा दाखल झालाय। शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। बेलतरोडी पोलीस स्टेशनमधील 3 पथकं सध्या कोरटकरचा शोध घेत आहेत। कोल्हापूर नागपूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकरचा शोध सुरू आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, नागपूरमध्ये हा जो गुन्हा दाखल झालेला आहे आता कोरटकरवर, त्या संदर्भात आणखी काय खुलासा करता येईल? इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून शिवीगाळ आणि धमकी प्रकरणी तसेच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर कोल्हापूरचं एक पथक नागपुरात येऊन प्रशांत कोरटकर यांचा शोध घेत आहे। दरम्यानच्या काळात आता नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्येही प्रशांत कोरटकर याच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। आणि प्रशांत कोरटकर सध्या कुठे आहे? कारण प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल करून तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिक कृती समिती असेल, सकल मराठा समाज असेल यांनी केलेली होती। त्या संदर्भात कोरटकर याच्या घरासमोर आंदोलनही झाले होतं। पोलीस स्टेशनमध्येही बैठका झालेल्या आहेत। चर्चा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेतलेली होती आणि त्यांची मागणी केलेली होती। त्यामुळे अखेर नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्येही प्रशांत कोरटकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। सध्या प्रशांत कोरटकर कुठे आहे हे माहिती नाही, तो फरार आहे। महत्वाचं असं आहे की जे सकल मराठा समाजाचं म्हणणं आहे की जर आवाज मॉर्फ आहे तर मग कोरटकर फरार काय, तो चौकशीला सामोर येऊन सहकार्य का करत नाही असाही प्रश्न उपस्थित होत आहे। असं असताना आता कोरटकराविरुद्ध नागपुरातही गुन्हा दाखल झाल्याने आणखी कोरटकरचे पाय खोलात गेले असंच म्हणता येईल। मात्र प्रशांत कोरटकर कुठे आहे आणि तो कधी सामोर येईल किंवा पोलीस कधी त्याला ताब्यात घेऊन चौकशी करतील हा प्रश्न आता सकल मराठा समाजात विचारत असताना आज प्रशांत कोरटकर याच्या विरोधात जो काही प्रकार घडलेला आहे त्यावरून आता एक सकल मराठा समाज आक्रमक झाला असून आज एका स्कूटर रॅलीचंही आयोजन करण्यात आलेलं आहे। दिद्दी जी, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी जितेंद्र।